चंद्रपूर महानगरपालिकेच्या मतदानाची आता वेळ संपली असली तरी अनेक भागामध्ये आपण बघू शकतो अशा प्रकारे मोठ्या मोठ्या रांगा दिसून येत आहे। सुमारे एका रांग्यामध्ये 100 60 लोक असल्याचे चित्र दिसून येत आहे। ही रांग बघू शकतो आपण किती मोठी रांग आहे। वेळ संपला असली तरीही जे आतमध्ये आले आहेत त्या आतमध्ये आलेल्या जे मतदार आहेत त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे। त्याच्यामुळे हे रांगा आपण बघू शकतो कशा प्रकारे इतक्या मोठ्या रांगा लागल्या आहे। दुसरी बाजूलाही बघितलं गेलं तर खूप मोठ्या रांगा लागल्या आहे। अशाच प्रकारे अनेक प्रभागामध्ये चंद्रपूर शहराच्या अनेक प्रभागामध्ये अशाच प्रकारे मोठमोठ्या रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे यावेळी जे ईव्हीएम मध्ये बिघाड असेल किंवा जे चार एका प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत त्याच्या मतदान करण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे कुठेतरी हा उशीर झाला असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जे मतदार आहे ते आताही रांगेत लागून दिसून येत आहे। सुमारे 2 तास पुन्हा अजून मतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की या रांगा बघितल्या तर पुन्हा 2 तास या मतदान करण्याला लागू शकतो। आणि अशा प्रकारे जे रांगा आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि ही रांगा आता जी आत आलेले मतदार आहेत त्यांना मतदान बजावण्यासाठी एक चिठ्ठी देण्यात आली आहे की तुम्ही रांगेत आहात तर ही चिठ्ठी दाखवा आणि मतदान करा, कारण की दुसरा कोणी येऊन पुन्हा मतदान करू नये याचीही दक्षता निवडणूक अधिकाऱ्याकडून घेतली जात आहे। सध्या या पूर्ण भागातले दरवाजे बंद करण्यात आले आहे, जे आतमध्ये आहेत त्यांना आतमध्ये ठेवण्यात आलं आहे। परंतु अशा प्रकारे हे जे नाव शोधणे असेल किंवा ईव्हीएम मध्ये बिघाड असेल त्याच्यामुळे कुठेतरी मतदान करण्यासाठी थोडाफार उशीर झाला असल्याचे चित्र सध्या तरी या चंद्रपूर शहरामध्ये दिसून येत आहे। हा प्रभाग असेल किंवा इतर प्रभागामध्ये अशाच प्रकारे मोठ्या रांगा दिसत आहे, त्यामुळे रात्र उशिरापर्यंत मतदान सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।